मी इंद्रनाथ करते आपला IGS मॅथ मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. 10व्या 10th क्लासचा मॅथ 1 मधला चॅप्टर नंबर 3 हा आपण सुरू करणार आहे. चॅप्टर 1 आणि 2 नंतर पाहणार आहे, कारण त्याच्यातले काही पार्ट ड्रॉप होऊ शकते जर सिलेबस कमी झालं तर. आता चॅप्टर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर सुरू करणार आहे. अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? ऍक्च्युअल आपल्या अर्थमॅटिक प्रोग्रेशन पहिल्यांदा पाहायचा आहे पहिल्यांदा सिक्वेन्स. व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स? आणि शॉर्ट फॉर्म मध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशनला शॉर्ट फॉर्म मध्ये येत असते A.P. अर्थमॅटिक प्रोग्रेशन. प्रोग्रेशन म्हणजे एक लाईन एका सिरीज न नंबर ठेवणे त्याला म्हणत असतो प्रोग्रेशन. आता प्रोग्रेशनच्या टाईप आहेत 3. तर पहिल्यांदा तर पाहू सिक्वेन्स. व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स? सिक्वेन्स याचे पार्ट आहेत 3. पहा सिक्वेन्स मध्ये होते अर्थमॅटिक प्रोग्रेशन एक. सिक्वेन्स मध्ये दुसरा पार्ट येते जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हा तुम्हाला नाही आहे. आणि तिसरा आहे हार्मोनिक प्रोग्रेशन. असे 3 पार्ट आहेत, बरोबर आहे. तर हे सिक्वेन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थमॅटिक प्रोग्रेशन हे 11वीला आहे आणि 12वीला आहे, आणि बाकी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन चा उपयोग आहे. म्हणून हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन पहिल्यांदा घेऊन तुम्ही येता. अर्थमॅटिक प्रोग्रेशन AB. आता पाहू आपण सिक्वेन्स. ह्या तिघाचाही काय आहे? सिक्वेन्स. ह्या सर्वाला सिक्वेन्स म्हणायचं, बरोबर आहे. पण व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स? सिक्वेन्स म्हणजे काय होते ते पाहू आपण. सिक्वेन्स इज द सेट ऑफ नंबर अरेंज. सेट ऑफ नंबर्स अरेंज in definite order. definite किंवा त्यालाच म्हणू आपण in a same order. in a definite order, fixed order, definite order. It is called as sequence. मग या सिक्वेन्सचे 3 पार्ट: जॉमेट्रिक प्रोग्रेशन, अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन. त्याच्यापैकी तुम्हाला कोणतं आहे? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. हे चॅप्टरच आहे. आता चॅप्टरला किती मार्क आहे काय आहे हे नंतर ठरवू आपण, कारण कमी जास्त झालं तर मार्किंग इकडे तिकडे होणार आहे, म्हणून नंतर बघू आपण त्याला. आता सिक्वेन्स, सेट ऑफ नंबर्स अरेंज इन ए डिफाइनाइट ऑर्डर. इट इज कॉल्ड सिक्वेन्स. याला सिक्वेन्स म्हणायचं. चला आता फॉर एक्झाम्पल बघू आपण याचे. फॉर एक्झाम्पल पहिली मी अरेंजमेंट घेतो. 1 2 3 4 5 6. इन्फानाइट. बरोबर आहे. आता पहा हे सिक्वेन्स आहे. कसं अरेंज केलं आहे पहा. पहिलं एक्झाम्पल 1 याच्यामध्ये ऍड केले 1 2 मध्ये ऍड केले 1 3 मध्ये ऍड केले 1 4 मध्ये ऍड केले 5 आणि 1 ऍड केले 6. बरोबर आहे. हे झाली कोणत्या डिफाइनाइट ऑर्डर मध्ये केली ऍडजस्टमेंट? तर पहिलं आता पहा, लक्ष द्या, हे झाली सिक्वेन्स. याले म्हणायचं टर्म्स. T1 T2 T3 T4 अशा प्रकारे कुठपर्यंत nth टर्म. कोणता टर्म? Tn = nth टर्म. तर पहा आता याच्यात कोणती डिफाइनाइट ऑर्डर आहे? डिफाइनाइट ऑर्डर प्रमाणे ऍडजस्टमेंट केली आहे. कोणती डिफाइनाइट ऑर्डर आहे? पहा बरं, कोणती डिफाइनाइट ऑर्डर असेल याच्यात? कोणती डिफाइनाइट ऑर्डर असेल? कारण पहा डिफाइनाइट ऑर्डर शोधा बरं. 1 मध्ये 1 मिळवला 2 मध्ये 1 मिळवला 3 मध्ये 1 मिळवला 4 मध्ये 1 मिळवला 5 आणि 5 मध्ये 1 मिळवला 6. म्हणजे काय केलं आपण? प्रत्येक अगोदरच्या टर्म मध्ये किती ऍड केले? 1 ऍड केले, म्हणजे तुम्हाला त्याच्या पुढचं टर्म मध्ये. आता 3 कसे मिळाले? त्याच्या अगोदरच्या टर्म मध्ये काय मिळवले? 1 मिळवला, म्हणून 3 झाले. 4 कसे मिळाले? 4च्या अगोदरच्या टर्म मध्ये 1 मिळवला, म्हणजे 4 झाले. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हे टर्म कसं मिळालं? त्याच्या अगोदरच्या टर्म मध्ये किती ऍड केले? 1 ऍड केले. म्हणजे कोणती डिफाइनाइट ऑर्डर झाली?
एक ऍड करून अगोदरच्या टर्म मध्ये एक ऍड करून मिळणारी सिरीज हे सिक्वेन्स मिळाली. बरोबर आहे, याला म्हणू सिक्वेन्स. आता ऍडच केलं पाहिजे असं नाही, हे नंतर पाहू आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन. सेकंड, समजा मी लिहिलं 2, हे 8, हे 32, 4, 8, 16, 32, 64, 128 and so on. बरोबर आहे. आता पहा 2, 4, 8, 16, 32, 64, 28 याच्यात डिफाइनाइट ऑर्डर आहे. पहा शोधा बरं डिफाइनाइट ऑर्डर. 2 अधिक 2 4 होते, पण 4 अधिक 2 8 होते काय? नाही. याच्यात कोणती डिफाइनाइट ऑर्डर आहे? ऍडिंग 1. बरोबर आहे, इथे याच्यात डिफाइनाइट ऑर्डर आहे ऍडिंग 1 to each term. हे डिफाइनाइट ऑर्डर आहे. आता याच्यामध्ये कोणती डिफाइनाइट ऑर्डर आहे पहा बरं, ओळखा बरं. 2 मिळवले 4 होते, पण 4 2 मिळवले तर 8 ने 6 होते, 6 भाजी होती ना. 8 2 मिळवले 10 झाले असते, 10 झाले असते. 10 नाही आहे, 16 आहे. मग अजून पहा बरं, याला प्रत्येकाला 2 न गुणा. 2 गुणे 4, 4 गुणे 8, 8 गुणे 16, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32, 32 2 जा 64, 64 2 जा 128. म्हणजे काय केलं, कोणती डिफाइनाइट ऑर्डर मिळाली इथं? मल्टिप्लाइंग बाय 2. डिफाइनाइट ऑर्डर, हे डिफाइनाइट ऑर्डर हा, डिफाइनाइट ऑर्डर. मग आता याच्यामध्ये कोणती डिफाइनाइट ऑर्डर आहे? याच्यामध्ये डिफाइनाइट ऑर्डर आहे मल्टिप्लाय बाय 2. मल्टिप्लाय बाय 2. 2 न मल्टिप्लाय केलं. बरोबर आहे. तर these are the sequence which satisfy one of the condition. Each term condition satisfy one condition. म्हणजे ऑर्डर कशी असते त्याची? डिफाइनाइट. म्हणजे काय? 1 मध्ये 1 मिळाला 2, एकच मिळून राहिलो पहा. 2 मध्ये 1 मिळाला 3, 3 मध्ये 1 मिळाला 4, 4 मध्ये 1 मिळाला 5, 5 मध्ये 1 मिळाला 6. आहे की नाही? 1 मिळवला प्रत्येक ठिकाणी. म्हणून हे डिफाइनाइट ऑर्डर कोणती झाली मग? 1 मिळवणे, 1 ऍड करणे अगोदरच्या टर्म मध्ये, हे झाली डिफाइनाइट ऑर्डर. म्हणून याला काय म्हणायचं? सिक्वेन्स. दुसरं एक्झाम्पल कसं आहे? 2 ला 2 न गुणलं, प्रत्येक टर्मला 2 न गुणलं पुढचं टर्म मिळते. अगोदरच्या टर्मला 2 न गुणलं तर काय मिळते आपल्याला? अगोदरचा टर्म. मल्टिप्लाइड बाय 2 बाय 2 4, 4 बाय 2 8, 8 बाय 2 16, 16 बाय 2 32 and so on. बरोबर आहे. These are the therefore each example 1 and 2 satisfied some definite order. Therefore hence 1 and 2 are sequences. हे काय आहे? सिक्वेन्सेस. दोन्हीच्या दोन्ही सिक्वेन्स आहे. पण डिफाइनाइट ऑर्डर जर नसेल तर सिक्वेन्स नसते. समजा आता असं घेतलं 5, 10, 15, 20, 25, 30. आता पहा बरं, याला काय म्हणू? प्रत्येक टर्मला 5 न भाग जाते, किंवा 5च्या आहे ना, 5च्या टेबल मधले हे संख्या आहे. 5 गुणे 10, 5 त्रिक 15. म्हणजे पहिल्याला 2 न गुणलं, 2 ला 5 न भाग झाला असं म्हणा ना, डिवाइडिंग बाय 5. बरोबर आहे. तर हे झाली सिक्वेन्स. एक ऑर्डर काय करते? फॉलो करते. तर याला म्हणायचं सिक्वेन्स. समजलं सिक्वेन्स. आता सिक्वेन्सचे टर्म्स ऑफ द सिक्वेन्स. Terms of sequence. Terms of the sequence म्हणजे याचा अर्थ सिक्वेन्स मध्ये ज्या संख्या असते ना त्याला प्रत्येकाला टर्म म्हणून असते. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतो. सिक्वेन्स आहे, आपण पहिलंच एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल समजा घेतलं 2 4 6 नाही 2 4 8 घेतले होते, 16 घेतले होते,
32 घेतले, 64 घेतले, अशा प्रकारे. बरोबर आहे. किती टर्म आहे हे माहित नाही. इथं फक्त किती दाखवले आहे? 1 2 3 4 5 6 टर्म. पण इथं डॉट डॉट दिला, याचा अर्थ काय? ऍक्च्युअली इथं 3च डॉट पाहिजे म्हणजे इन्फानाइट होते. इन्फानाइट दाखवण्याकरता 3 डॉट असते, पण आपण असं दाखवू इन्फानाइट आहे ना. तर पहा किती आहे? 1 2 3 4 5 6. आता 7 8 9 10 अँड इन्फानाइट. तर पहिल्या टर्मला टर्म मधलं टी घेतलं, त्याच्यातलं पहिलं टर्म असलं तर 1 लिहायचं T1, दुसरं टर्म असलं तर T2, तिसरं टर्म असलं T3. आणि अशा प्रकारे आता माहित आहे का किती टर्म आहे याच्यात? तर शेवटला जेवढं टर्म असेल त्याला म्हणायचं Tn. इट इज कॉल्ड ॲज nth टर्म. आल्सो इट इज डिनोटेड बाय A1, A2, A3 and An. ठीक आहे. एनी सिक्वेन्स इज डिनोटेड बाय Tn. असं याचा अर्थ काय? इन कर्ली ब्रॅकेट Tn इज रिटन ॲज. बरोबर आहे. आता Tn म्हणजे कोणती तरी एक सिक्वेन्स डिनोटेड बाय टर्म n इन कर्ली ब्रॅकेट ऑफ Tn. हे झालं Tn. ठीक आहे. तर आता पहा आपण काय करू, आपण टर्म नंबर ऑफ टर्म. तर इथं मी दाखवून देतो, हे काही जास्त तर लिहायचं नाही आपल्याला. फक्त काय शिकायचं आहे? फक्त आपल्याला शिकायचं आहे टर्म. टर्म म्हणजे काय? टर्म T1 म्हणजे फर्स्ट टर्म, T2 म्हणजे सेकंड टर्म, T3 म्हणजे थर्ड टर्म. इन दिस वे देअर आर nth टर्म. आता n ची व्हॅल्यू माहित नाही, कोणत्या नंबरचं टर्म आहे? हे नंबरचं टर्म आहे. तर पहा T1 फर्स्ट टर्म आल्सो डिनोटेड बाय A1. आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये T1 काय आहे? हे T1. म्हणजे इथं जर दाखवायचं असलं तर किती? 2. T2 is the second term, also denoted by A2, and here 4. T3 is the third term, that is A3. It is 8. In this way, T4 is equal to 16, T5 is equal to T4, T5 T6. तर आता पहा T4 ला T च्या ऐवजी काय दाखवत असते? A4. किती आहे? 16. नंतर T5 म्हणजे फिफ्थ टर्म. किती आहे? A5 that is 32. and in this way T6 equal to A6 that is equal to 64. आणि अशा प्रकारे Tn is equal to An is equal to nth term. काही पुस्तकात येन दाखवत असते टर्म, काही पुस्तकात 3 दाखवते. आता तुमच्या 10वीच्या बोर्डाच्या पुस्तकात 3 दाखवला असावं. बरोबर आहे. येन दाखवलं नाही, पण लक्षात ठेवा ये म्हणजे A1 A2 A3. nth टर्म याचा अर्थ काय? nth. आता मी इतकीच दाखवली सिक्वेन्स. किती टर्म आहे? हे फुल स्टॉप झाला इथं. इथं फुल स्टॉप झाला. तर पहा इथं पहिला टर्म, दुसरा टर्म, तिसरा टर्म, चौथा टर्म, पाचवा टर्म, 6वा टर्म. शेवटचा टर्म कोणता आहे? 6वा. म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे इथं? 6. nth टर्म म्हणजे शेवटचा टर्म. कोणत्या नंबरचा टर्म? शेवटलं कोणत्या नंबरचा टर्म? बरोबर. आपल्याला n ची व्हॅल्यू माहित नसते, ते काढायची असते. 15वा टर्म काढा, 25वा टर्म काढा. असं जर आलं तर समजायचं nth टर्मचा फॉर्म्युला लावायचा आहे. हे आपल्याला फक्त आता नोटेशन पाहायचे आहे. आता हे नोटेशन तुमच्या लक्षात आले असाल. बरोबर आहे. आले काय? नोटेशन लक्षात आली असेलच तुमच्या. आता त्याच्यानंतर आपण हे झालं नंबर ऑफ टर्म. सिक्वेन्स डिनोटेड बाय Tn or कर्ली ब्रॅकेट Tn. जनरल फॉर्म सिक्वेन्स दाखवायचा Tn. म्हणजे हे काय झाली? Tn. हे काय झाली? Tn. लक्षात कोणती सिक्वेन्स Tn न दाखवायची. आता त्याच्यात कोणता ऑर्डर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बरोबर आहे. तर याला अशा प्रकारच्या अरेंजमेंटला काय म्हणायचं? सिक्वेन्स. पुन्हा एक वेळा, सिक्वेन्स म्हणजे सेट ऑफ नंबर्स अरेंज इन ए कोणत्या तरी डिफाइनाइट ऑर्डर इज कॉल्ड ॲज सिक्वेन्स. बरोबर आहे. सिक्वेन्स इट इज द नंबर अरेंजमेंट ऑफ नंबर in a definite order.
First term of the sequence is denoted by T1. Second term is denoted by T2. Third term is denoted by T3. And in this way, last term, nth term is denoted by Tn, which is any term. बरोबर आहे. आता इथे कोणतं टर्म आहे लास्ट टर्म? 6. म्हणजे T1 किती आहे? n किती आहे? 6. अशा प्रकारे समजलं. त्याच्यानंतर सिक्वेन्स इज डिनोटेड बाय इन ब्रॅकेट Tn और कर्ली ब्रॅकेट Tn. इट इज द जनरल फॉर्म ऑफ सिक्वेन्स. बरोबर आहे. सिक्वेन्सचे किती पार्ट आहे? 3 पार्ट. पहिला पार्ट अर्थमॅटिक प्रोग्रेशन, दुसरा पार्ट जॉमेट्रिक प्रोग्रेशन, तिसरा पार्ट हार्मोनिक प्रोग्रेशन. त्याच्यापैकी कोणता पार्ट आहे तुम्हाला? आपल्याला कोणता पार्ट आहे शिकायचा? 10वीला 10thला महाराष्ट्र स्टेट बोर्ड करता कोणता पार्ट आहे? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे. हे टेक्स्ट बुक मध्ये ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्टिव्हिटी 1 आणि सेकंड तुम्हाला एक पाहायची आहे. हा तर मी फक्त सांगतो. सम सिक्वेन्सेस आर एकदम सोपा आहे. गिवन बिलो शो द पोझिशन ऑफ द टर्म्स T1, T2, T3, T4, 9, 15, 21, 27. Here T1 is equal to 9, T2, T3, T4. बरोबर आहे. त्याच्यानंतर 7 7 7 7 याच्यात काही मिळवलं नाही. मिळवण्याचा विचार केला तर +0 केले. हा 7 7 7 7. T1 is 7, T2 is 7, T3 is 7, -2. सांगा T1, T2, T3, T4. बरोबर आहे. T3 पर्यंत आहे. ते ऍक्टिव्हिटी फर्स्ट टेक्स्टबुक मधली आणि ऍक्टिव्हिटी सेकंड ते करून पहा. बुकावर करून पहा, रफ करून पहा. बुकात लिहायची गरज नाही. टेक्स्टबुक मध्ये आपल्या नोटबुक मध्ये लिहायची गरज नाही. पण हे पूर्ण नोटबुक मध्ये लिहा. पहिला पार्ट आहे हा, म्हणून मी थोडा वेळ घेतो. याच्या नंतरचं आपण याच्या पुढच्या पार्ट मध्ये पाहू. भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. थँक्यू.